सन्माननीय विचारपीठावरील सर्व मान्यवर, आजच्या संमेलनाचे अध्यक्ष तथा या सत्राचे अध्यक्ष आणि साहित्य संमेलनासाठी आलेले सगळे मराठी रसिक, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही अब्राह्मणी पंथ प्रवाह कार्यरत आहेत, पूर्वीपासून कार्यरत होते, त्या अब्राह्मणी पंथ प्रवाहाच्या सगळ्याच निर्मात्यांना, त्यांच्या प्रचारकांना मी अभिवादन करतो. आत्ताच मनोगतात सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये वैदिकी श्रुती आणि तांत्रिकी श्रुती असा शरद पाटलांनी जो काही व्यासंग आपल्या पुढे ठेवला, त्याच्यामध्येच त्यांनी पुढे त्याचं नामकरण ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असं केलं. ब्रह्मण म्हणजे आकाश आणि क्षत्र म्हणजे जमीन. ब्रह्मण रूपी आकाशाचं पर्जन्यरूपी वीर्य क्षत्रावर पडल्यावर ज्याप्रमाणे झाडं उगवतात, त्याप्रमाणे पुढे ब्रह्मण ही संकल्पना समस्त पुरुषांना लावली गेली आणि क्षत्र ही समस्त स्त्रियांना. त्यामुळे एकेकाळी समस्त स्त्रिया क्षत्रिय होत्या आणि समस्त पुरुष ब्राह्मण होते, आर्य ब्राह्मण येण्याच्या अगोदर. त्यामुळे पितृसत्ताक पुरुष वर्चस्ववादासाठी ब्राह्मणी आणि मातृसत्ताक स्त्रीसत्ताक समतेसाठी अब्राह्मणी प्रवाह असं या प्रवाहाचं नामकरण झालं. ते काही जनमाने ब्राह्मणांवर आणि ब्राह्मण विरोधी असं नाही. आणि म्हणून अब्राह्मणी पंथ प्रवाह म्हणजे असे पंथ प्रवाह जे समतेचा आग्रह धरत होते, ज्या पंथ प्रवाहाचे सगळेच्या सगळे प्रचारक हे समतेच्या, माणुसकीच्या, बंधुभावाच्या प्रचारासाठी आयुष्य खर्ची करत होते आणि जे समतावादी होते. राची ढेरे यांनी श्री पर्वताच्या छायेमध्ये असं मांडलेलं आहे की भारतामध्ये मातृसत्ता स्त्री सत्तेच्या आस्थाच्या काळामध्ये, मातृसत्ता स्त्री सत्ता संपण्याच्या काळामध्ये शेवटचं गणराज्य श्रीशैलमच्या स्त्री राज्यातून हे अब्राह्मणी पंथ प्रवाह ऊर्जा घेऊन काम करायला लागले, ज्याच्यामध्ये नाथ, लिंगायत, वारकरी, महानुभाव, शाक्त, शैव या सगळ्या अब्राह्मणी पंथ प्रवाहाने महाराष्ट्र फुलवला, बहरवला आणि घडवला. याच्यामध्ये सगळ्यात मोठी भर घातली पुढच्या काळामध्ये बाहेरून आलेल्या सुफी परंपरेने. आणि पहिल्यांदा या देशामध्ये सुफींनी सांगितलं, अस्पृश्यता ही काही ईश्वर निर्मित नाही, ही अस्पृश्यता इथल्याच उच्च दातवर्गीयांनी तुमच्यावर लादलेली आहे. म्हणून अब्राह्मणी पंथ प्रवाहामध्ये सुफी पंथ प्रवाहाचाही या महाराष्ट्रामध्ये फार मोठा प्रभाव राहिलेला आहे. या सगळ्यांकडून ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये या सगळ्यांच्या नंतर म्हणजे बसवांनांच्या लिंगायत धर्मानंतर, चक्रधर स्वामींच्या परधर्मानंतर नाथांचा अभ्यास करून सुफींच्या प्रभावातून पुढे वारकरी परंपरेचा उदय होतो, उद्गम होतो. आणि या वारकरी परंपरेची शतकोटी अभंग निर्मितीचा संकल्प नामदेव ठेवतात. आणि खऱ्या अर्थाने मराठी भाषेला ज्याने कोणी समृद्ध केलं असेल, समृद्ध करायला पहिलं पाऊल टाकलं, ते संत श्रेष्ठ संत नामदेव महाराज होते. महाराष्ट्रातल्या आरती परंपरेचे पहिले जनक नामदेव आहेत. विठ्ठलाच्या 5 आरत्या त्यांनी लिहिल्या आणि मग त्यांनी अभंग नावाचा मराठीचा काव्य प्रकार सुरू केला. आणि इथल्या वैदिकांच्या विरोधात पहिल्यांदा नामदेवांनी बंड पुकारलं. नामदेव सांगतात, तुमची संस्कृत तर आमची मराठी, तुमचे अनेक देव तर आमचा एकच पांडुरंग. तुमच्याकडे स्त्रियांना तुम्ही हीन लेखत असाल, आम्ही पहिली विनेकरी जनाबाईला उभी करणार. अशा प्रकारे वैदिकांच्या, विषमतावाद्यांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या ब्राह्मणी संस्कृतीला उत्तर देताना अब्राह्मणी पंथ प्रवाह म्हणून नामदेव हा प्रवाह पुढे आणतात. आणि या प्रवाहामध्ये पहिल्यांदा कारागीर जातीचं संत मंडळ क्रांतीसाठी पुढे येतं, ज्याच्यामध्ये समस्त कारागीर जाती आपल्या दुःख वेदना साहित्यातून मांडायला लागतात, अभंगातून मांडायला लागतात. आणि कारागीर जातीने पहिल्यांदा हे बंड केलं, ज्याच्यामध्ये माळी समाजातून संत सावता महाराज होते, कुंभार समाजातून गोरोबा काका किंवा सोनार समाजातून नरहरी महाराज होते, न्हावी समाजातून संत सेना महाराज होते. या सगळ्या कारागीर जातीने शिंपी जातीच्या नामदेवांच्या सहकार्य करून सुताराचे भोजलिंग काका याच्यामध्ये समाविष्ट होऊन पुढे हे बंड मग कुणब्याच्या तुकोबरायांकडे किंवा एकनाथ महाराजांकडे येतो. आणि पहिल्या संत मंडळाने महाराष्ट्रामध्ये या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या भावना, वेदना, दुःख साहित्यातून मांडलं. कुणाकुणाचं मांडलं? पहिल्यांदा शेतकऱ्यांचं दुःख इथल्या संतांनी मांडलं, दुसऱ्यांदा स्त्रियांच्या वेदना इथल्या संतांनी मांडल्या, तिसऱ्यांदा या देशामध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न पहिल्यांदा ऐरणीवर आणला, तो चोखामेळा नामदेवांनी. त्यानंतर विषमता वर्णव्यवस्थेला पहिल्यांदा प्रश्न केले या नामदेवाच्या संत मंडळांनी. त्यानंतर आम्हाला ईश्वर भक्ती नाहीच का, आम्ही काही ईश्वर भक्तीचे दावेदार नाहीत का, आम्ही पात्र नाहीत का, प्रश्न कडून अनेकेश्वरवादाला पर्याय देत नामस्मरण नावाचा पहिला भक्ती मार्ग नामदेवांनी दिला. आणि म्हणून इथली मराठी भाषा
चांगल्या प्रकारे इथल्या संत मंडळांनी समृद्ध तर केलीच, परंतु या देशातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांना ऊर्जा दिली, उर्मी दिली आणि त्यांना नवचैतन्य बहाल करून त्यांना न्यूनगंडातून बाहेर काढायचं पहिलं काम इथल्या संत मंडळांनी केलं. काय केलं? नामदेव महाराजांनी सांगितलं, हे बघा, तुम्ही असं चांगलं काहीतरी काम करा की देवाने तुमचं नाव, तुमचं घर विचारत तुमच्या घरी आलं पाहिजे. तुम्हाला काशीला, गयेला, प्रयागला जायची गरज नाही. वेदाध्ययन केल्यावर फक्त वैदिक व्हाल, पण काही विठ्ठल भक्त नाही होणार. आणि म्हणून अशा अनेक प्रश्न करत नामदेवांनी उत्तरेकडे जाणारे लोंढेच्या लोंढे थांबवले आणि सांगितलं की तुम्ही एका जागी बसून ईश्वर भक्ती करू शकता. म्हणून हरिपाठामध्ये आम्ही नेहमी म्हणतो, ठाईच बैसोडी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. एका जागी बसून देवाचं नाव घेतलं तरी ईश्वर मिळतो. काशीला, प्रयागला, बनारसला जायची गरज नाही. ही संतांनी भूमिका पुढे आणली. एके ठिकाणी तुकोबराय सांगतात, वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परिणो हे तुका पंढरीचा. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. आम्ही एवढे समतावादी आहोत की आम्ही एकमेकांच्या पाया पडतो. आम्ही काही काशीकडच्या ब्राह्मणांच्या सारखे गर्वाने फुगलेलो नाहीयेत. आम्ही काही उत्तरेकडच्या ब्राह्मणांच्या सारखे लुटारू नाहीयेत. आम्ही समतावादी आहोत. आम्ही एकमेकांच्या पाया पडतो. या प्रकारची मांडणी इथल्या संतांनी करायला घेतली आणि मग संतांनी सगळ्या विषयाला हात घातला. बघा, संत जनाबाई सांगते, हे बघा, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. स्त्रियांच्या पोटी जन्माला आला तर उदास व्हायचं काही कारण नाही. तर काय करायचं? जनाबाई म्हणते नामदेवांना, नामदेवा, तुम्ही उत्तरेकडे गेल्याच्या नंतर हा महाराष्ट्र मी सांभाळणार आहे आणि महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचं नेतृत्व मी करणार आहे. मग जनाबाई नामदेवांना उत्तर देताना सांगतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी. हाती गेलं टाळ खांद्यावरी, विना आता जमना कोण करी. पंढरीच्या पेठे मांडिले टाळ, मनगटावरी तेल घाला तुम्ही. जनी मने झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे. डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणारे आणि भर बाजारात येऊन लोकांना अंधश्रद्धा, गुलामगिरी, कर्मकांडातून मुक्त करणारे. अशा स्त्रीला लोक म्हणतील आगावची बाई आहे. म्हणून मी आता घोषणा करते, कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचं असेल तर बोंबला. मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. उलट मी अशी घोषणा करते की मी विठ्ठलाचं घर निघायला तयार आहे, पांडुरंगाची वेशा व्हायला तयार आहे, पण प्रबोधनाचं काम सोडणार नाही, असं जनाबाई सांगते. आणि म्हणून वारकरी मंडळ हे प्रचंड विद्रोही होतं. इथल्या प्रस्थापितांच्या, जातवर्गीयांच्या नाकावर टिचून इथल्या वारकऱ्यांनी मनुस्मृतीची नियमावली मोडून स्त्रियांना बरोबरीला घेतलं. आणि म्हणून इथल्या मनुस्मृतीच्या कायद्याच्या विरोधामध्ये जनाबाई सांगते, जर चोखामेळ्याच्या स्पर्शाने देव वाटत असेल तर याचं मला हसूच येतं. उलट चोखामेळ्याचा स्पर्श झाल्यावर देवाच्या स्पर्शाने चोखामेळा पवित्र व्हायला पाहिजे. परंतु चोखामेळ्याच्याच विटाळामध्ये इतकी ताकद आहे की देवच विटाळतो. याचं तर मला हसूच येतं, असं जनाबाई सांगते. आणि म्हणून अस्पृश्यतेला, विषमतेला, वर्ण व्यवस्थेला, जाती व्यवस्थेला इथल्या संत मंडळाने कडाडून विरोध केला आणि ज्यामुळे इथली मराठी इथल्या गोरगरिबांची भाषा बनली आणि ती समृद्ध व्हायला लागली. म्हणून एकमेव दिंडी नावाचा आणि वारी नावाचा प्रकार असा आहे, ज्या दिंड्यांमध्ये, वाऱ्यांमध्ये सगळ्यांच्या शब्दांचं मिक्सिंग होतं, भाषा समृद्ध होते, भाषेचा विकास होतो. वारीमध्ये वऱ्हाडी असेल, खानदेशी असेल, मराठवाडी असेल, अहिराणी असेल, कोकणी असेल, मालवणी असेल, सगळ्या भाषेचे भाषिक वारकरी एकत्र येतात, एका ताटात जेवतात आणि भाषेचं आदान प्रदान करतात. म्हणून मराठी भाषेला सर्वोच्च उंचीवर कुणी नेलं असेल तर ते वारकरी परंपरेने नेलेलं आहे. परंतु या वारकरी परंपरेला प्रस्थापित उच्च जातवर्गीयांनी त्याची कधी दखलच घेतली नाही. उलट पुणेरी ब्राह्मणी साहित्यिकांनी संतांना संताळे म्हटलं, टाळ कुठे म्हटलं, संतांचा अपमान केला, संतांनी महाराष्ट्र दैववादी बनवला, अशा प्रकारचे संतांवर आरोप लावले. उलट संतांनी इथल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना जगण्याची उर्मी दिली. शेतकरी, कष्टकऱ्यांना, इथल्या गोरगरिबांना, कारागिरांना, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र यायला शिकवलं. पहिल्यांदा जाती अंताचा आणि समतेचा काला चोखामेळ्याच्या अंगणात माझ्या नामदेवांनी घातला होता. आणि म्हणून जाती अंताच्या चळवळीची, समतेच्या चळवळीची मुहूर्तमेढ नामदेवांनी रोवली होती. आणि चंद्रभागेच्या पलीकडे चोखामेळ्याच्या अंगणामध्ये सगळ्या जाती धर्म पंथाचे संत जेवायला बसत असत. चोखामेळा आणि चोखामेळ्याची बायको सोयराबाई जेवायला वाढत असत. आणि म्हणून समतेचा, जाती अंताचा काला घालणारं हे संत मंडळ होतं. सगळ्यांना समानतेची वागणूक द्यायला शिकवणारं संत मंडळ होतं. संत मंडळाने भूमिका घेतली, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारी नर, तारावया पार भाव सिंधू. आणि म्हणून सगळ्यांनी या
इथे सगळ्यांना उद्धार आहे, सगळ्यांचं आम्ही भलं करणार आहोत, या प्रकारची भूमिका संतांनी घेतली. ही भूमिका घेताना संतांनी विठ्ठलालाही रागवायला कमी केली नाही. देवाला प्रश्न केले आमच्या संतांनी आणि संत म्हणाले, हे बघ देवा, तू जर उच्च जात वर्गीयांची बाजू घेणार असशील, तू जर आम्हा गोरगरीब कष्टकऱ्यांची अस्पृश्यांची बाजू घेणार नसशील तर आम्ही तुला सुद्धा शिवा द्यायला कमी करणार नाहीत. आणि म्हणून जनाबाईने प्रश्न केलाय, आमचा पुण्यवंत बळीराजा पाताळात घातलास आणि बळीराजाचा अपमान केला, कीर्तिवाडाचा तू अपमान केलास. हे बघ पांडुरंगा, तुझा दरबार काय धुंद झाला होता का? तू काय नशा केली होतीस की काय? आमच्या बळीराजाला धुंदीत तू पाताळात घातलं. जनाबाई म्हणते, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी हो, तुझं मड बसो. पांडुरंगाला ही शिव्या देण्याची ताकद आमच्या संतांमध्ये होती. आमच्या तुकोबरायने प्रश्न केला, काय? तुकोबराय म्हणतात, हरी तू निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण नव्हे ते करशियान कवणे नाही केले ते. बळी सर्वस्व उदार, जेणे उभारीला कर करुणी कहर तू पाताळी घातला. हे बघ पांडुरंगा, तू जातीयवादी आहेस, तू निर्गुण आहेस, तू निष्ठुर आहेस, तू आमच्या उदार बळीराजाला विनाकारण पाताळामध्ये घातलंस. या प्रकारचे प्रश्न इथल्या तुकोबरायांनी विचारलेले आहेत. आणि म्हणून नामदेवांनी एक प्रश्न केला. नामदेव म्हणतात विठ्ठलाला, हे बघ, तुझं पतित पावन म्हणून नाव ऐकून आलं होतो, पण आल्यावर तुझे धर्मग्रंथ वाचले कळलं तू तर पतित पावन नाही, तू मोठा घातकी आहेस. आणि मग मी इथून जाणार आणि दवंडी पेटून लोकांना सांगणार की हा पतित पावन नाही, हा घातकी आहे. पतित पावन म्हणून आलो तुझ्या दारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा. झेंगट घेऊन हाटी दवंडी पेटविन तिन्ही लोकी, देवा तू पतित पावन नव्हे, तू मोठा घातकी. इथल्या देवालाही प्रश्न करायला लावणार हे संत मंडळ होतं. सगळ्यांना समानतेने वागणारं संत मंडळ होतं. आणि या संत मंडळाचं वारकरी परंपरेचं कुणी ब्राह्मणीकरण करायचा प्रयत्न करू नये. तसा जर केला तर इथले वारकरी चौताळून उठल्याशिवाय राहणार नाहीत. इथले वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही हे महाराष्ट्रामध्ये जातीयवादी थैमान चालू देणार नाहीत. आणि म्हणून कुणी मिश्रा असेल, कुणी बागेश्वर बाबा असेल, त्यांनी महाराष्ट्रातल्या संतांचा अपमान करायचा प्रयत्न करू नये. त्याचे परिणाम वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संत समतावादी होते, संत संसार करणारे होते, संतांच्या बायका संतांना सहकार्य करणाऱ्या होत्या. म्हणून संतांचा अपमान महाराष्ट्रात चालू देणार नाही तेवढं सांगून मी या ठिकाणी समारोप करतो. बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेने महाराष्ट्राला काय काय दिलं तर गोरगरिबांच्या वाड्या वस्त्या तांड्यापर्यंत संतांचे अभंग म्हटले जातात. आज संतांचे अभंग म्हणी म्हणून वापरले जातात. खेड्यापाड्यामध्ये संतांच्या अभंगांच्या शिवाय गावाची पहाट होत नाही. इतका मानवी जीवनाचा भाग महाराष्ट्राच्या मराठीचा भाग संत मंडळ बनलेला आहे. आणि म्हणून आपण सगळेजण या विचारांना आपण समजून घेऊ. अब्राह्मणी परंपरेमध्ये तुकोबरायांचा, नामदेवरायांचा, वारकरी परंपरेचा समावेश करू. त्या दृष्टीने आपण पुढे काम करू अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. बघा, सर्वसामान्य लोक वारकरी किती हुशार असतात. एका पत्रकाराने एका प्राध्यापकाला प्रश्न केला. एक उदाहरण देऊन मी थांबतोय. एका पत्रकाराने प्राध्यापकाला प्रश्न केला, हे बघा, तुम्ही राजकारण्यांना नेहमी शिव्या देता, बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? प्राध्यापकाने अर्धा तास उत्तर आणि स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला. पत्रकाराचं काही समाधान झालं नाही. एक आमची वारकरी महिला म्हैस घेऊन, मसड घेऊन कुठेतरी चालली होती, जिच्या हातात कासरा आहे, आणि म्हशीला घेऊन चालली. पत्रकाराने प्राध्यापकाच्या तोंडाचा माईक काढला आणि म्हातारीच्या तोंडापाशी लावला, आजी, सारखं तुम्ही राजकारण्यांना शिव्या देता, बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले, याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हातारी म्हणाली, बापू, बैल बदलला पण कासरा तो तेवच आहे म्हणली. बघा, वारकरी, कष्टकरी, शेतकरी लोक किती हुशार असतात. प्राध्यापक म्हणाला, एक्झॅक्ट मला हेच सांगायचं होतं, गेले अर्धा तास मी हेच सांगत होतो. मग म्हातारी म्हणाली, बापू, तू इतका शिकलास, तुझ्या शिक्षणाचा काय रे उपयोग? तुला 2 ओळीमध्ये नीट उत्तर देता येत नाही, अर्धा तास घालत बसलास. आणि म्हणून वारकरी परंपरा अशीच आहे, सगळ्यांना बोलायला, लिहायला, अभिव्यक्त व्हायला शिकवणारी आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि म्हणून आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. या ठिकाणी माझी मांडणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय हरी.